तेज तुफान न्यूज मध्ये पाहणार आहोत दोन मित्रांची बालपणीची मैत्री आणि 50 वर्षांनंतरच्या त्याच स्टाईल मधील दोघांची भेट। दोन्ही मित्र कलाकार। त्यातील एक कलाकार मित्र मुंबईहून घोडेगाव येथे कामानिमित्त आलेला असतो आणि त्याला त्याचा जो मित्र आहे ज्यानं त्याच्या बरोबर बालपणी चित्रकला असेल किंवा इतर काही कला असेल असे सर्व जे काही शिक्षण आहे ते बरोबरच घेतले होते आणि अचानक मुंबईचा आलेला तो देवीदास कदम नावाचा मित्र घोडेगावचे विलास पंधारे सर यांना अचानक दिसला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली। त्यानंतर दिलखुलास गप्पा मारल्या। त्यानंतर मुंबई येथील देवीदास कदम यांनी तर जे स्कूल ऑफ आर्ट येथे आपला शिक्षण पूर्ण करून गावाकडे परतले, परंतु त्यांनी सदर संस्थेमध्ये घेतलेली कला ही विलास सरांना सक्षम याची डोळा याची देही दाखवली। त्यांचे हुबेहूब छायाचित्र रेखाटले आणि ते छायाचित्र काढल्यानंतर विलास पंधारे सरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। तर आज तुम्हाला तुमचे बालपणीचे देवीदास कदम शिक्षक भेटले होते, अचानक ते तुम्हाला भेटले आणि त्यांनी तुमचं चित्र रेखाटलं। म्हणजे त्याद्वारे बघत सांगा आम्हाला तुमचं काय माहिती आहे प्रेक्षकांना। माझा मित्र आहे, म्हणजे आम्ही साधारण तिसरी पासून आम्ही एकत्र होतो, बरोबर होतो आम्ही। त्याला चित्रकलेची आवड होती, मला चित्रकलेची आवड होती, त्यामुळे आम्ही साधारण 10वी पर्यंत आम्ही बरोबर होतो। आणि आमच्या दोघांचे गुरु एकच होतं, ज्या गुरूंनी आम्हाला म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंत आम्हाला म्हणजे चित्रकलेचं ज्ञान दिलं ते विजय कुमार ओवळ सर, हे आमच्या दोघांचे गुरु। आणि योगायोगानं काय मी अभिनव कॉलेजला माझा नंबर लागला आणि तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे। तो त्याचा अगोदरच मुंबईला जे स्कूल ऑफ आर्टला त्याचं शिक्षण झालं होतं ड्रॉइंगचं। तर तो आज मला योगायोगानं बऱ्याच वर्षानंतर मला तो घोडेगावला भेटला आणि भेटल्यानंतर त्याला म्हणजे आम्हाला फार समाधान वाटलं। त्याला मी एका हॉटेलमध्ये चहा प्यायला नेलं। त्यात तो एवढा म्हणजे तो चित्रकलेचा एवढा छंदी, आज त्याचं वय जवळ नाही म्हटलं तरी 54-56 तरी असेल, पण त्याच्याबरोबर कायम बॅग येते चित्रकलेचं एक पुस्तक स्केचबुक असतं। तर त्याला म्हटलं देवीदास तू स्केचबुक घेऊन आला का रे? मला म्हटलं आलोय। मग मी काय केलं, त्याला ते ज्या हॉटेलमध्ये आम्ही चहा प्यायला गेलो त्या ठिकाणी घोडेगावचे आपले सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे होते, नंतर ते मेडिकलवाले माझे मित्र काळे आणि अजून 1-2 होते। तर त्यांच्या समोर त्यांनी मला ते स्केचबुक काढलं आणि चहा पिता पिता त्यांनी माझं एकदम थोड्या वेळामध्ये इतकं छान त्यांनी म्हणजे स्केच केलं। मला म्हणजे फार बरं वाटलं की त्या स्केचमधून नुसतं त्याचं पेन्सिलचं रेखाटन नाही दिसलं, तर त्याला माझ्याविषयीचं जे बालपणीचं प्रेम आहे, आपुलकी, ती त्यांनी त्यातून व्यक्त केली। आणि ते स्केच पाहिल्यानंतर मला म्हणजे फार बरं वाटलं। ते असा तो माझा मित्र देवीदास कदम आहे। तर त्याला मी खरंच सांगतो, या पुढील कार्यकालामध्ये माझ्या मित्राला देवीदास कदमला मी या ठिकाणी माझ्या सह्याद्री बालगृहाच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। बालपणी नेमकं तुम्ही कोणत्या शाळेत होते आणि कुठं? आम्ही साधारण 4थी पासून आम्ही सरदार पटेल हायस्कूल आणि सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल आणि त्या हायस्कूलमध्ये होतो आम्ही 2 जण। आणि तो पुढं असायचा माझ्या, म्हणजे मी जर 5वीला असेल तर तो 7वीला असायचा, म्हणजे असं। पण आजची एक चित्रकला हा विषय आमच्या दोघांचा आवडीचा असल्यामुळं आम्ही काय बरोबर असायचो आणि इतर वेळेस सुद्धा म्हणजे आम्ही दोघं सातत्याने बरोबर असणं, बरोबर फिरणं, बरोबर म्हणजे असं स्केच करणं, म्हणजे काय गोष्टी होते नारायणगावला मी म्हणजे दिलीप शेंडे पेंटरकडे मी थोड्या काळ होतो मी। त्यानंतर शिरोलीचे जे ज्योती आर्ट्स होते, मेंढे पेंटर म्हणून फेमस आहे चांगले, तर त्या मेंढे पेंटरकडे मी होतो। उमरीच्या जे मंदिराचं काम चालू होतं त्यावेळेस साधारण मी 1.5 वर्ष त्या महालक्ष्मी मंदिराच्या कामाला त्या ठिकाणी होतो। म्हणजे कळमचे दत्ता भालेराव, अशोक भालेराव ही वगैरे म्हणजे पेंटर होते त्यावेळेस माझ्याबरोबर, आम्ही त्याच्याकडे काम करत होतो। आणि त्यानंतर मी आता जास्त जो काळ गेला तो मनसरचे जे आपले बंडेज गांजाळे त्या म्हणजे त्यांच्याकडं माझं गेलं। म्हणजे माझं 1ली ते 10वी पर्यंतचं जे गुरु आहेत ते विजय कुमार ओवळ सर, त्यानंतर माझे दुसरे गुरु आदरणीय बंडेज गांजाळे मनसरचे ते पेंटर, आणि अभिनव कॉलेजला गेल्यानंतर सुधाकर चव्हाण सर आहेत का जे आजही ऑस्ट्रेलिया वगैरे असतात, पण मला ते मेसेज केल्याशिवाय किंवा मला ते आठवड्यातून एकदा तरी फोन केल्याशिवाय त्याला करमत नाहीये। असे माझ्या आयुष्यामध्ये 3 गुरु, आणि सगळ्यात महत्त्वाचं लहानपणीचे जे 1ली ते 4थी जे होते ते थोरात गुरुजी होते। ते मला लहानपणी त्यांनी मला जी पेन्सिल धरायला लावली आणि मला म्हणजे चल इकडे, म्हणायचे भड्या इकडे, हां चल तुझ्या बापाचं चित्र काढ, तुझ्या आईचं चित्र काढ। म्हणजे असं करून त्यांनी मला काय केलं, त्या चित्रकलेच्या याच्यामध्ये त्यांनी आवडीने ओढून घेतलं। तर पहिले गुरु माझे थोरात गुरुजी। तुम्ही सुद्धा एक उत्कृष्ट कलाकार आहात,
बालगृहांचे संगोपन केंद्र आहे तुमचं, त्या ठिकाणी तुमची कला आम्हाला पाहायला मिळालेली आहे. विविध ठिकाणी त्या ठिकाणी असलेले पेंटिंग, त्या ठिकाणी तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ आणि आकर्षक असं काही जे काही परत मटेरियल बनवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तुमचं जे काही बालगृह संगोपन केंद्र आहे अनाथ मुलांचं, मला तिथे आम्हाला अनेक गोष्टी दिसून आलेली आहे. तर तुमचा हा जो मित्र होता त्याचं तुमचं स्केच काढलं तर कसं वाटतं? नाही, छान वाटलं. त्याने त्याची जे काही त्याची आस्था माझ्याविषयीची आपुलकी ती त्याने चित्रकलेच्या माध्यमातून त्याने व्यक्त केली. आणि तुम्ही म्हणताय मला चित्रकलेची आवड, तर मी 13 वर्ष चित्रकला शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर माझं शैक्षणिक साहित्याचा कारखाना होता. मी आणेगावामध्ये असताना मी कमीत कमी 24 ते 25 मुलांना त्यावेळेस त्या ठिकाणी रोजगार मिळवून दिला. त्यानंतर मी मंचरला आपले थिएटरचे जे आहेत आता सध्या ते म्हणजे नाही का बाळासाहेब बानखिले, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते चांगले मोठे चांगले, तर बाळासाहेब बानखिलेंनी मला म्हणजे थिएटरच्या जवळ त्या ठिकाणी मला सुद्धा त्यांनी मला चांगल्या प्रकारे मला त्यांनी आश्रय दिला होता. म्हणजे मी पेंटर कामं केलं, गणपती कारखाना केला, व्हिडिओग्राफी केली, फोटो शूटिंग केलं, मी नाटकात कामं केली. आणि आता हे उरलेलं आयुष्य मस्तपैकी सुखात आनंदात घालायचं, एक सेवा विकारात घालायचं म्हणून या ठिकाणी मी आता मस्तपैकी आता पोलीस ठिकाण मंचर भीमाशंकर रोडला आणि राजा हरिश्चंद्रच्या परित पावनभूमी गोडेगाव जवळ पोलीस ठिकाण या ठिकाणी अनाथ मुलांचं संगोपन केंद्र परमेश्वराच्या कृपेनं समाजातील उदार अंतकार जे लोक आहे त्यांच्या सहकार्यानं त्या निमित्त मात्र होऊन एकदम छान प्रकारे चाललेलं आहे. तुम्ही आज ही जी पोथी आपली मराठी म्हणजे जी संस्कृती महाराष्ट्राची, या पोथीवर तुझं लोक जॅकेट आणि फार आज आकर्षक दिसत आहे. राजकीय वाटतं तुम्ही राजकारणामध्ये येणार दिवसामध्ये तुमचा काय प्रवेश होणार नाही? माफी असावी मला, मी करतोय ते सामाजिक काम करतोय. माझी लेकरं आहेत, ती लेकरं जे कोणत्या गल्लीत कोणत्या म्हणजे पुढे जन्माला त्याला ते माहीत नाही, त्याला जात धर्म वंश माहीत नाही, त्याला पक्ष माहीत नाही. आणि मी जे करतोय काम ते सामाजिक काम करतोय. मला सर्व पक्षांच्या विषयी मला आदर आपुलकी, सर्व पक्षाची लोक या माझ्या अनाथ आश्रमाला भेट दिली जातात. मनसेवाले जरी आले तरी त्यांनी आंध्राचं दिलं, तर राष्ट्रवादीवाले पांघराचं देतात, शिवसेनेवाले डोक्याखाली उशी देतात तुम्हाला सांगतो. आणि इतर पक्ष असेल ते मस्तपैकी मच्छरदाणी देतात. म्हणजे हे सगळ्या धर्मांनी मिळून आणि सर्व पक्षांनी मिळून या लेकरांचं भविष्य चाललेलं आहे. त्यामुळे सगळ्या लोकांचं मला सहकार्य असल्यामुळे राजकारण मला नाही करायचं. मला सगळ्या राजकारण्यांनी जे काही मला प्रेम केले ते राजकारणी मला सगळ्या पक्षातील असो कोणत्या धर्मातील असो सगळ्यांना फक्त मला जपायचं आहे माझ्या लेकरांच्या भवितव्यासाठी, बाकी काही नाही सर. मी आहे त्या ठिकाणी छान आहे. मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, घोडेगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.